माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत मुक्ताबाई महिमा भाग 3 कथासार अभिवाचनातनं ऐकूया. आजची गोष्ट आपला आशीर्वाद व्यर्थ आहे स्वामी. रामानंद स्वामी दक्षिणेकडच्या तीर्थस्थळाला भेट देत देत आळंदी येथे आले. सकाळी सकाळी स्नानाधिक कार्य आटपून सिद्धेश्वराचे दर्शन पूजन अर्चन करून बाहेर अश्वत्थ वृक्षाच्या ओट्यावर नामस्मरण करीत बसले होते. तपश्चर्येचे तेज त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. नेहमीप्रमाणे रुक्मिणीबाई अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी आल्या. त्यांनी स्वामींना पाहिले. प्रदक्षिणा संपताच रुक्मिणीबाईंनी स्वामींना नमस्कार केला. स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद ऐकून रुक्मिणीबाई गोंधळल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून स्वामीने काय झाले म्हणून विचारले. तेव्हा रुक्मिणीबाई म्हणाल्या, आपला आशीर्वाद व्यर्थ आहे स्वामी. कारण स्वामीने विचारले त्या रुक्मिणीबाईंनी आपली सर्व कर्मकहाणी त्यांना ऐकविली. मग स्वामींनी त्यांच्या पतीबद्दलची अधिक माहिती, अंगकाठी, उंची, शरीरावरच्या खुणा विचारून त्यांना जाऊन किती काळ झाला याची चौकशी केली. या साऱ्यावरून या स्त्रीचा पती विठ्ठल पंत म्हणजेच आपला नवा शिष्य चैतन्याश्रम आहे हे त्यांच्या लक्षात आले. गृहस्थाश्रमी व्यक्तीस सैन्यास दीक्षा देऊन आपल्या हातून चूक झाली हे त्यांना वाटले. तरुण स्त्री संतानहीन टाकून करीती सैन्यास ग्रहण. तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्री दंड बोलिला. या विचाराने ते आपली पुढची सर्व यात्रा रद्द करून परत काशीत गेले. चैतन्याश्रम म्हणजेच रुक्मिणीबाईचे पती विठ्ठलपंत यांच्याविषयी खात्री करून घेतली व त्यांना परत संसार करण्याची आज्ञा केली. काय म्हटले त्यांना? उठून श्रीपादे दिदले आश्वासन, म्हणती करी ग्रहण येथे आता. अविधी कर्माचे न धरावे भय, याशी साय आहे जगदीश. स्वदेशा जाऊन करावा आश्रत, सुखरूप स्वधर्म चालवावा. श्रीपादे मस्तिकी हात ठेवी येला, निरोप दिदला चैतन्यासी. गुरूंनीच आज्ञा केल्यामुळे विठ्ठलपंत सैन्यात सोडून परत आळंदीस आले आणि संसार करू लागले. पण कट्टर ब्राह्मणांनी या वैराग्यशील ज्ञान संपन्न अशा विठ्ठलपंतांवर बहिष्कार टाकला. लोकांचा अधिक त्रास होऊ नये म्हणून ते गावाबाहेर झोपडी बांधून राहू लागले. तेथे त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई 4 अपत्ये झाली. थोरला निवृत्ती शके 1195 मध्ये जन्माला. महावैद्य प्रतिपदा शके 1197 रोजी ज्ञानेश्वर जन्मले. 2 वर्षाने शके 1999 मध्ये सोपान, तर शके 1201 मध्ये मुक्ताईचा जन्म झाला. रामानंद स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला म्हणून रुक्मिणीबाईंना आनंद झाला. आपल्या मुलातच त्या ईश्वर पाहू लागल्या. त्यांचे पालन पोषण मनापासून आनंदाने करू लागल्या. उपजतच ज्ञानी बुद्धिमान असलेले या 4ही मुलांचे संगोपन करताना त्यांनी जननिंदेची, हेटाळणीची, कुचष्टीची, मानपमानाची कधीच पर्वा केली नाही. गावात माधुकरी मागावी, उदरनिर्वाह करावा असे दिवस चालले होते. गावकऱ्यांनी वाळीत टाकले हो असं कार्य पुकारले. शेजारच्या गावात जाऊन माधुकरी मागून विठ्ठलपंतांनी मुलांचे पालन पोषण केले. माता रुक्मिणी, पिता विठ्ठलपंतांना वाटे आपल्या मुलांमध्ये दैवत दर्शक तेज आहे, त्यांच्याकडे दैवी संपत्ती आहे, त्यामुळे आपल्या मुलांना लोकांकडून आपल्यासारखा त्रास होणार नाही. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा उलट घडले हो. मुले थोडी मोठी झाल्यावर ती बाहेर समाजात जाऊ येऊ लागली. तेव्हा सैन्याशांची पोरे म्हणून त्यांना उपहास होऊ लागला. गावातील लहान मोठे, स्त्री पुरुष, पंडित, अज्ञ सारे त्यांची हेटाळणी करीत असत. कोणी त्यांना जवळ येऊ देत नसत, आपल्यात मिसळू देत नसत. पण ज्ञानी, विचारी, सद्गुणी, परिस्थितीची परिशीलन करणारी मुलं या गोष्टी मनाला लावून घेत नसत. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीप्रमाणे ह्या बालकांच्या बाललीलामधून परमार्थाच्या गोष्टी दिसून येत होत्या. सर्वांचेच वागणे वैराग्यपूर्ण होते. माता पित्यांचे भक्तीचे संस्कार लहानपणापासूनच
त्यांच्या मनावर घडत होते. ते स्थिर चित्त होते. शांत प्रसन्नता सतत त्यांच्या आश्रयाला होती. त्यामुळे समाजाकडून होणारी निंदा किंवा छळ यांचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम घडत नव्हता. आईवडिलांच्या छत्रछायेखाली चारही मुलांचे जीवन फुलासारखे फुलत होते, उमलत होते, विकसित होत होते. गावच्या बहिष्कारामुळे ही मुले आपल्या झोपटीभोवतीच खेळत, आपल्यातच बाललीला कडत, त्यांना शिकवण्यास कोणी तयार होईना. मग वडिलांनीच त्यांचे शास्त्र अध्ययन पूर्ण केले. ही मुले सायंकाळी धर्मग्रंथ वाचत, आपल्या माता पित्याबरोबर ती परमार्थावर चर्चा करीत, वादविवाद करीत. त्यांचे बोलणे, त्यांची ज्ञानग्राहकता, त्यांची प्रगल्भता, त्यांची संतत्वाची लक्षणे पाहून माता पिता दोघेही मनातून अत्यंत हरखून जात. आता बघू त्र्यंबकेश्वरी पर्याण. आळंदीच्या ब्राह्मणांनी दैवी देणगी लाभलेल्या लोकांना, मुलांना शिकवण्यास असहकार करून विरोध केला. मुंजी करण्यास विरोध केला. सर्वांनाच वाईट टाकले. त्यांची हेटाळणी कुचेष्टा टवाळी केली. सर्व बाजूने त्यांची उपेक्षाच झाली. या सर्वांना नाही तर निदान मुलांना तरी शास्त्राच्या आधारे पवित्र करून घेण्यास कोणी तयार नव्हते. आपल्या अपराधाचा, आपल्या मुलांना अधिक त्रास व्हायला नको म्हणून विठ्ठल पंतांनी त्र्यंबकेश्वर येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन अनुष्ठान करावे, त्र्यंबकेश्वराला साकडे घालावे, म्हणजे तोच सारे कोडे सोडविल, त्याच्याशिवाय समर्थ दुसरा कोण. हा विचार त्यांनी रुक्मिणीबाईला सांगितला. रुक्मिणीबाईने होकार दिला. विठ्ठल पत्नी मुलांचं त्र्यंबकेश्वर येथे गेला. एका निवांत स्थळी रुक्मिणीबाईने मुलांचा तपश्चर्या सुरू केली. रोज पहाटे कुशावर्त तीर्थाची आंघोळ करावी, त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यावे, नामस्मरण करावे, असा दिनक्रम चालू होता. हा क्रम तेथे 6 महिने चालू होता. विठ्ठलपंत एकदा म्हणाले, ब्रह्मगिरीला पूर्ण प्रदक्षिणा घातल्याने सर्वच पापाचे क्षालन होते. निवृत्ती म्हणाले, हो, मी सुद्धा असे ऐकले. खरे तर मग आपण जाऊया प्रदक्षिणा करायला. सर्वच मुले म्हणाली. पण विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, मार्ग मोठा खडतर, जंगल, जाळ्या, काटे, कुटे, साप, इस्र, स्वापदाने भरलेला आहे. तसे ज्ञानेश्वर म्हणाले, नाही तरी समाजातली स्वापादे आपल्याला कमी का छळतात? त्यापेक्षा स्वापादे बरी एकदाच संपवून टाकतील आपल्याला. त्यांच्या निश्चयाने ज्या हेतूने ते त्र्यंबकेश्वरला आले होते तो हेतू साध्य झाला नाही. पण तपश्चर्येचे अलौकिक असे फळ मिळाले. ज्या सामर्थ्यामुळे पुढे त्यांचे सारे विरोधकच त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन लोळून घेत होते. प्रदक्षिणा घालताना एक वाघ सर्वांच्या पाठीमागे लागला. सारे जीव चालविणे सैरावेरा पळाले. सगळ्यांची चुकामुका झाली. निवृत्ती एका गुहेत शिरले. तेथे गहनीनाथ आपल्या शिष्यांचं तप करीत होते. निवृत्तीने गहिनीनाथांच्या चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. गहिनीनाथांनी निवृत्तींना ब्रह्मबोध करून त्यांच्या मस्तकी हात ठेवला. त्याबरोबर त्यांची योग समाधी लागली. निवृत्तीनाथ तेथे 7 दिवस राहिले. नाथपंथाची संपूर्ण माहिती करून घेतली. गहिनीनाथांनी त्यांना श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश केला. त्यावरून पुढे महाराष्ट्रात कृष्ण भक्तीचा नवा पंथ निर्माण झाला. इकडे बाकी सर्वांनी प्रथम सर्वत्र जंगलात निवृत्तीचा शोध घेतला. हाका मारल्या, पण त्यांची भेट होईना. मग नाना शंकाने व्याकुळ झालेले मन घेऊन सारे घरी आले. दादा गेला म्हणून मुक्ताने तर नुसता एकांत चालवला. तो चुकला असेल तर त्याला रस्ता कोण दाखवेल? वाघाने त्याला खाल्ले तर नसेल ना? अशा शंकाने ती व्याकुळ झाली. 7 दिवसानंतर निवृत्तीनाथ परत घरी आले. किती दिवसाने? 7 दिवसाने. त्यांना पाहता साऱ्यांना आनंद झाला. छोटी मुक्ता त्यांना एकदम बिलगली. निवृत्तीनाथ आता पूर्ण बदलले होते. सद्गुरू केल्याशिवाय परमेश्वर भक्तीचे मर्म कळत नाही, परमेश्वर प्राप्ती होत नाही, आत्मपर ज्ञान होत नाही. त्याचप्रमाणे इतरांना ज्ञान देण्याचा अधिकारही अंगी येत नाही, हे आता त्यांना समजले होते. आता गुरु सामर्थ्याचे तेज त्यांच्या अंगात निर्माण झाले होते. त्यांनी आपला धाकटा भाऊ ज्ञानेश्वरांना गुरुपदेश केला. नंतर ज्ञानेश्वराने सोपान मुक्ताबाईला गुरुपदेश केला. सर्व भावंडे गुरुपदेशामुळे समर्थ झाले. त्यामुळे आता या प्रत्येकालाच कोणालाही ज्ञान सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. आपल्या सर्व मुलांचे परमार्थ मार्गातील हे थोरपण पाहून विठ्ठलपंत, रुक्मिणीबाई या दोघांनाही अत्यंत आनंद झाला. आपला जन्म धन्य झाला, आपले अनुष्ठान, आपली तपश्चर्या सफल झाली असे त्यांना वाटले. आता आपण हरिपाठातला 2रा आणि 3रा श्लोक
बघूया श्री संत आदिशक्ती मुक्ताईकृत हरिपाठ. मुक्त लग चित्त मुक्त पै सर्वदा, रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य. हरिपाठ छंदू तोडी भव कंदू, नित्य नाम नंदू जपे सवा. सर्वत्र क्षरले हे दृश्य रूपस, ज्ञाता ज्ञेय भास हरी माझी. मुक्ताई सदन हरिरूप चित्ती, संसार समाप्ती हरीच्या नामे. विश्रांती मनाची निजशांती साची, मग त्या यमाची भेटी नाही. आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडोची साधन आले जाता. साधिले साध्य नित्य अनुष्ठान, चेती नारायण मंत्र जपे. मुक्ताई प्रवीण नारायण ध्यान, नित्य मंत्र स्नान करी वेगे. या ठिकाणी हा भाग संपला गोष्टीचा. पुढील भागात आपण पुढची गोष्ट बघूया. दुष्ट ब्राह्मणांचा क्रूर निर्णय.